ही दृश्य आपण पाहतोय। विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन आता विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। 11 वाजता गटनेता निवडला जाणार आहे, त्या संदर्भातली बैठक पार पडणार आहे। आणि आपण पाहतोय गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आता विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। या दोघांची केंद्रीय निरीक्षक म्हणून भाजपनं निवड केलेली आहे आणि हेच दोघं आता गटनेत्याची निवड करणार आहे, त्या संदर्भातली अधिकृत घोषणा करणार आहे। देवेंद्र फडणवीस आधीच विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत, तसंच भाजपचे 132 नवनिर्वाचित आमदार सुद्धा विधिमंडळामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। अनेक आमदार पोहोचलेले आहेत, फेटे बांधून ते तयार आहेत। तसंच राज्यामध्ये इतर ठिकाणी आणि मुंबईमध्ये सुद्धा भाजपचे झेंडे पाहायला मिळत आहेत। बॅनरबाजी झालेली आहे, अनेक ठिकाणी बॅनरवर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होतील असा आपल्याला उल्लेख सुद्धा पाहायला मिळालेला आहे। आणि आता भाजपचे दोन्ही केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन हे विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। 11 वाजता या विधिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि या निवडीमध्येच या बैठकीमध्येच गटनेत्याची निवड केली जाणार आहे। देवेंद्र फडणवीसच हे गटनेतेमध्ये असतील आणि तेच मुख्यमंत्री असतील असे अनेकांनी संकेत दिलेले आहेत। त्याबद्दल अगदी प्रतिक्रिया सुद्धा मिळालेल्या आहेत। रवी राणा यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आपल्या पक्षाचा भाजपला या संदर्भात संपूर्ण पाठिंबा असेल अशी सुद्धा प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता औपचारिक घोषणा केवळ बाकी राहिलेली आहे। 11 वाजता ही बैठक होणार आहे आणि यामध्ये गटनेता निवडला जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, काय अधिकचे अपडेट्स आहेत? केंद्रातून आलेले 2 निरीक्षक आतमध्ये पोहोचलेले आहेत, ज्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी हे 2 निरीक्षक पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या या 2 निरीक्षकांच्या देखरेखीखाली गटनेता निवड भाजपची होऊ शकते। आणि या निवडीमध्ये खास करून पाहिलं गेलं तर देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वाधिक जास्त आघाडीवर असलेलं पाहायला मिळते आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून आतापर्यंत त्यांचं नाव चर्चेला जात होतं आणि आज देखील विधिमंडळ गटनेतेपदी भाजपच्या त्यांचं निवड होण्याची शक्यता सर्वाधिक जास्त वर्तवली जात आहे। परंतु भाजपमध्ये काही शेवटपर्यंत सांगता येत नाही अशा प्रकारचे म्हटलं जातं, त्यामुळं कदाचित चेहरा येऊ शकतो का अशा प्रकारची एक शक्यता वर्तवली जात आहे। परंतु सर्वाधिक जास्त आघाडीवर नाव जे चर्चेत आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर 2014 मध्ये भाजपला साधारणतः 123 जागा मिळाल्या होत्या, त्यानंतर 2019 साली 105 जागांवर भाजपला विजय मिळवता आला होता। मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं 132 जागा जिंकलेल्या आहेत आणि याचं सगळं श्रेय हे देवेंद्र फडणवीसांना दिलं जातं। त्यांची शिस्त, तसंच त्यांचं नियोजन आणि तसंच त्यांची दूरदृष्टी या सगळ्यांचा अनुषंगाने आणि त्यांनी ज्या पद्धतीने पक्ष संघटन राज्यामध्ये मजबूत केलं, या सगळ्यामुळे भाजपला यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी मोठं यश मिळालेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण महायुतीला अभूतपूर्व यश मिळालेलं आहे। त्यामुळे महायुतीचं सरकार हे स्थापन होणार हे निश्चित झालं होतं। मात्र मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता जनतेला होती आणि गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांकडून तसे संकेत मिळायला सुरुवात झालेली होती। मुख्यमंत्री राज्याचा हे देवेंद्र फडणवीसच असतील अशा संदर्भातले संकेत मिळायला सुरुवात झालेली होती आणि आता या संदर्भातलं नाव निश्चित झालेलं आहे। मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही। 11 वाजता गटनेत्याची निवड होईल आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती मिळते। ही दृश्य आपण पाहतोय, देवेंद्र फडणवीस विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। भाजपच्या गोटामध्ये एकूणच आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। विधान भवनामध्ये जे आमदार पोहोचलेले आहेत, नवनिर्वाचित आमदार पोहोचलेले आहेत, त्यांनी भगवे फेटे सुद्धा बांधलेले आहेत। त्यामुळे एकूणच सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालेलं आहे। देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील यावर सुद्धा शिक्कामोर्तब होणार आहे, मात्र त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही। थोड्याच वेळात या संदर्भातली अधिकृत घोषणा होणार आहे। 11 वाजता केंद्रीय निरीक्षक गटनेत्याच्या नावाची घोषणा करतील आणि त्यानंतर दिल्लीमध्ये या संदर्भातली माहिती पोहोचवली जाईल आणि मग राज्यासमोर या संदर्भातली अधिकृत घोषणा होणार आहे। थोड्याच वेळात राज्याच्या जनतेला गोड बातमी मिळेल असं सुद्धा भाजपच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे आणि त्यामुळे आता अधिकृत जी घोषणा होणार आहे याची सर्वांना प्रतीक्षा आहे। उद्या 5 डिसेंबर आहे, महायुतीचा भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे शपथ घेतील अशी माहिती सध्या आपल्यापर्यंत पोहोचते। गटनेत्याची निवड केली जाईल आणि त्यानंतर गटनेता निवडताच महायुती लगेचच राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। 3:30 वाजता दुपारी सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे।
तर आपण ही दोन दृश्य पाहतोय. देवेंद्र फडणवीस विधान भवनामध्ये दाखल झाले त्यावेळेचं हे दृश्य आहे. तर दुसरं दृश्य आपण पाहतोय केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन या विधान भवनामध्ये दाखल झाल्या होत्या त्यावेळची ही दृश्य आहेत. थोड्याच वेळात म्हणजे बरोबर 11 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. भाजपनं 2 निरीक्षकांची निवड केलेली आहे. निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि हेच 2 केंद्रीय निरीक्षक आता घोषणा करणार आहे. विधान भवनामधली ही दृश्य आपण पाहतोय. निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी हे जेव्हा विधान भवनामध्ये दाखल झाले त्यावेळीचे हे दृश्य आहेत. बैठकीला आता थोड्याच वेळात प्रारंभ होणार आहे. सत्ता स्थापनेच्या राजकीय घडामोडींना अतिशय वेग आलेला आहे. या बैठकीला सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय सत्ता स्थापनेच्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. भाजप आज गटनेता निवडणार आहे. या संदर्भातली अधिकृत घोषणा होणार आहे आणि या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे. निर्मला सीतारामन विजय रुपाणी पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर इतर महत्त्वाचे नेते सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहेत. 20 तारखेला राज्यामध्ये मतदान झालं. 23 तारखेला निकाल आला. अभूतपूर्व यश असं महायुतीला मिळालेलं आहे. भाजप सुद्धा या निवडणुकीमध्ये मोठं यश कमावत मोठा भाऊ ठरलेला आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार हे सातत्यानं भाजपच्या नेत्यांकडून सांगितलं जात होतं आणि आता त्या संदर्भातली अधिकृत घोषणा होणार आहे. देवेंद्र फडणवीसच महायुतीचे मुख्यमंत्री असतील यावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे. थोड्याच वेळात या संदर्भातली अधिकृत घोषणा होणार आहे. कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे. अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील. कृष्णात, आता अधिकृत घोषणा होण्याची फक्त शक्यता आहे आणि ती फक्त त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सध्या बैठक सुरू आहे कोर कमिटीची. कोण कोण नेते उपस्थित आहेत, काय नेमकं घडतंय? भाजपचे सर्व 132 आमदार हे उपस्थित आहेत. त्याचबरोबर भाजपला पाठिंबा देणारे घटक पक्ष देखील, छोटे घटक पक्षाचे आमदार देखील सहभागी झालेले आहेत या बैठकीमध्ये. आणि या बैठकीच्या निरीक्षणासाठी केंद्रातून 2 निरीक्षक आलेले आहेत. निर्मला सीतारामन जे अर्थमंत्री आहेत आणि त्याचबरोबर विजय रुपाणी जे गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत. हे दोघे देखील आता या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि विधिमंडळ गटनेत्यांची बैठक ही आता सुरुवात होत आहे. कारण 10 वाजताची ते पोहोचले आहेत. बैठकीमध्ये विधिमंडळ गटनेत्याची ही आज निवड केली जाईल. हा असे एक संकेत असतात की जे विधिमंडळ गटनेत्यापदी जो निवड होते मुख्यमंत्री त्यांचा चेहरा जो आहे तो खास करून चर्चेला जात आहे. तो देवेंद्र फडणवीस यांचा नाव चर्चेत आहे आणि केवळ औपचारिकता बाकी आहे असं दिसत आहे. सर्व केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांना ग्रीन सिग्नल मिळाल्याचं देखील सांगितलं जात आहे. परंतु तेव्हा काही वेळातच या गटनेतृत्वाची निवड जी आहे ती होऊ शकते.